न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतोय, जर या युनिव्हर्समध्ये आपण कोणतेही दोन ऑब्जेक्ट घेतले की ज्यांचे मासेस m1 आणि m2 आहेत आणि त्यांच्यातलं सेपरेशन डिस्टन्स जर r असेल, तर त्यांच्यात काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशाच्या प्रोपोर्शनल असतो, त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टच्या प्रोपोर्शनल असतो. म्हणजे जर त्यांचे मास जर वाढलं तर फोर्स काय होणार आहे, वाढणार आहे. आणि तसेच फोर्स, अट्रॅक्टिव्ह फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्यांच्यातील फोर्स हा त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे जर डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होणार आणि डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढणार, जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो वाढणार. आणि जर एकत्र करून आपण हे लिहिलं आणि प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं तर F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला जी घ्यावा लागतोय तो आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू थ्रू आउट युनिव्हर्स म्हणजे पूर्ण युनिव्हर्समध्ये सेम असते. ती चंद्रावर सेम असेल, पृथ्वीवर सेम असेल, सूर्यावर कुठेही सेम असणार आहे. आणि फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. ओके.